स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते, 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे, फोर्ब्स 2025च्या सर्वात शक्तिशाली देशाच्या यादीत भारताचे स्थान कोणते, सायक्लोन हा संयुक्त युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो आणि कोळसा उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे, इत्यादी प्रकारचे IMP प्रश्न पाहणार आहोत। चॅनलवर आले आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता क्लासला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 नुसार भारताचे स्थान कोणते आहे। मोस्ट IMP प्रश्न आहे। येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल। याचं योग्य उत्तर आहे 96। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचे 38 अंकासह 96 स्थान आहे। 2023 मध्ये भारताचे 93 स्थान होते आणि 2022 मध्ये भारताचे 85वे स्थान होते। सर्वात कमी भ्रष्ट देश 2024 मध्ये हा डेन्मार्क आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे। सर्वात भ्रष्ट देश 2024 मध्ये ज्याचे स्थान 180वे आहे तो आहे दक्षिण सुदान। हा रिपोर्ट कोणाद्वारे प्रसिद्ध केला जातो, बर्लिन स्थित NGO ट्रान्सपरन्सीद्वारे प्रसिद्ध केला जातो 1995 पासून। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे। योग्य उत्तर आहे मेघालय। होणाऱ्या 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मेघालय राज्य करणार आहे। तसेच ऑप्शन जर पाहिले तर उत्तराखंड। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन उत्तराखंडच्या देहरादून येथे करण्यात आले होते। यामध्ये 67 सुवर्णासह सैन्य दल संघाने प्रथम स्थान, 54 सुवर्णासह महाराष्ट्राने दुसरे स्थान आणि 48 सुवर्णासह हरियाणाने तिसरे स्थान मिळवले आहे। तसेच मुंबई येथे जागतिक दृश्य श्रव्य मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्ज 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे आणि बंगळुरू येथे एरो इंडिया 2025 चे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन राजनाथ सिंग यांनी केले होते। क्लिअर। पुढे जाऊया। तिसरा प्रश्न आहे, फोर्ब्स 2025 च्या रिपोर्टनुसार सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचे स्थान कोणते आहे। मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 12वे। फोर्ब्स 2025 च्या रिपोर्टनुसार सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचे 12वे स्थान आहे। तर प्रथम स्थानावर अमेरिका आहे, दुसरे स्थान चीन, तिसरे स्थान रशिया आणि चौथे स्थान UK चे आहे। तसेच भारताबद्दल काही IMP पॉइंट पाहिले तर जागतिक सैन्य शक्तीमध्ये भारताचे 4थे स्थान आहे, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे 5वे स्थान आहे। तसेच क्लायमेट रिस्क इंडेक्स म्हणजे CRI 2025 मध्ये भारताचे 6वे स्थान आहे। IMP आहे, नोट करून ठेवा। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न चौथा, सायक्लोन हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो। योग्य उत्तर आहे भारत आणि मिश्र। हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ। सायक्लोन हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास भारत आणि मिश्र या दोन देशादरम्यान होतो। 2025 चे आयोजन राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे करण्यात आले होते। यंदाचे हे तिसरे संस्करण होते। तसेच ऑप्शन जर पाहिले तर भारत आणि फ्रान्समध्ये वरुण युद्ध अभ्यास होतो। भारत आणि अमेरिकेमध्ये वज्रप्रहार हा युद्ध अभ्यास होतो आणि भारत आणि इंडोनेशियामध्ये गरुड शक्ती हा युद्ध अभ्यास होतो। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न पाचवा, डोनेट ऑर्गन्स सेव्ह लाईफ हे पहल कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे। योग्य उत्तर आहे ICC द्वारे। डोनेट ऑर्गन्स सेव्ह लाईफ हे पहल ICC द्वारे सुरू करण्यात आली आहे। ICC चे अध्यक्ष कोण आहेत, जय शाह, आणि हे 5वे भारतीय आहेत जे ICC चे अध्यक्ष झाले आहेत। ओके। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 6वा, 91वी बिलियर्ड्स आणि राष्ट्रीय स्नूकर स्पर्धा 2024 चा किताब कोणी जिंकला आहे। IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे पंकज अडवाणी। हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ। या स्पर्धेचे आयोजन इंदोर मध्य प्रदेश येथे करण्यात आले होते फेब्रुवारी 2025 मध्ये। या स्पर्धेमध्ये पंकज अडवाणी याने आपला 36वा राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि 10वा स्नूकरचा किताब जिंकला आहे। भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघाचे मुख्यालय बंगळुरू कर्नाटक येथे आहे। अध्यक्ष आहेत बालासुब्रमण्यम। तसेच ऑप्शन जर पाहिले तर किरियन जॅक्वेटने चेन्नई ओपन 2025 चा पुरुष एकेरीचा किताब जिंकला आहे। जिल टिचमॅनने मुंबई ओपन 2025 महिला एकेरीचा किताब जिंकला आहे आणि कार्लोस अल्काराजने रोटरडम ओपन 2025 चा किताब जिंकला आहे। क्लिअर। 7वा प्रश्न आहे, कोळसा उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 2ऱ्या क्रमांकावर। कोळसा उत्पादनात भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे। केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री कोण आहेत, जी किसन रेड्डी। ओके। नंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे। योग्य उत्तर आहे मणिपूर। गेल्या 2 वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे।
याचीच जबाबदारी घेऊन तिथले जे मुख्यमंत्री होते बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणीबाणीच्या कलमावर आपण एक नजर टाकूया. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट म्हणजेच राज्य आणीबाणी आणि कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. ओके, हे बघा, हे परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारलं जाते, तर नोट करून ठेवा. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 9. अमेरिकेनंतर कोणत्या देशाने WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. अमेरिकेनंतर WHO मधून अर्जेंटिना हा देश बाहेर पडणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर युगांडा देशात WHOने पहिल्यांदा इबोला वॅक्सिनचे ट्रायल सुरू केले आहे. पाकिस्तान या देशाच्या फुटबॉल महासंघाला फिफाने निलंबित केले आहे. आणि अमेरिका या देशाने इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टावर प्रतिबंध लावले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 10. विश्व बँकेच्या लॉजिस्टिक प्रदर्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? योग्य उत्तर आहे 38व्या. विश्व बँकेच्या लॉजिस्टिक प्रदर्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत 38व्या स्थानावर आहे, तर प्रथम स्थानावर सिंगापूर हा देश आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 11. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत? योग्य उत्तर आहे 75 वर्ष. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. आनंदवन प्रकल्प हा वरोरा गावात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. याची स्थापना 1949-50 मध्ये करण्यात आली होती. कुष्ठरोगांसाठी सुरू करण्यात आलेल्या आनंदवन प्रकल्पाचे नुकतेच 75वे वर्ष साजरे करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला 10 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच आनंदवन येथे देशातल्या पहिल्या दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली जाणार आहे. आणि IMP पॉईंट आहेत. मायक्रो बॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे कुष्ठरोग होतो आणि देशातून कुष्ठरोग समाप्त करण्याचे लक्ष 2027 पर्यंत ठेवण्यात आले आहे. क्लिअर. 12वा प्रश्न आहे नुकतेच कोणी आपले नाव बदलून इटर्नल असे केले आहे? योग्य उत्तर आहे झोमॅटोने आपले नाव बदलून इटर्नल असे केले आहे. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 13. इंदोरनंतर कोणत्या शहरामध्ये भीक मागणे आणि देणे हे दोनही कायद्याने अपराध असणार आहे? योग्य उत्तर आहे भोपाळ आणि इंदोर हे दोनही शहरे मध्य प्रदेशमध्ये येतात. या शहरांमध्ये भीक मागणे आणि देणे हे दोनही कायद्याने अपराध असणार आहे. क्लिअर. 14वा प्रश्न आहे कोणते राज्य अलमट्टी धरणाची 5 मीटर उंची वाढविणार आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याने अलमट्टी धरणाची 5 मीटर उंची वाढवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव केला आहे. हा प्रश्न यासाठी इम्पॉर्टंट आहे, याचा परिणाम महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि सांगलीच्या नदीकाठांवर होणार आहे, म्हणूनच हा प्रश्न मी इथे ॲड केला आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 15. कोणता देश चीनच्या चांग-ए-8 चंद्र मिशनमध्ये सामील झाला आहे? योग्य उत्तर आहे पाकिस्तान हा देश चीनच्या चांग-ए-8 चंद्र मिशनमध्ये सामील झाला आहे. ऑप्शन जर पाहिले तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या वैज्ञानिकांनी IVF टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा कंगारूचे भ्रूण तयार केले आहे. फ्रान्सच्या पॅरिस येथे आयोजित झालेल्या AI कृती शिखर परिषदेचे फ्रान्सने अध्यक्षपद तर भारतने सहअध्यक्षपद भूषवले आहे. आणि चीन अलीकडे चर्चेमध्ये राहिलेली डीपसीक AI कंपनी ही चीनची आहे. 4 देशांनी या AI चॅटबॉटवर प्रतिबंध लावले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 16. वन डे इतिहासात दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे रोहित शर्मा हा वन डे इतिहासात दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. प्रथम स्थानावर शाहिद आफ्रिदी आहे आणि तिसरे स्थान क्रिस गेलचे आहे. तसेच विराट कोहली हा इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय रन बनवणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. जागतिक स्तरावर तो 6वा खेळाडू ठरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भारत इंग्लंड विरुद्ध सिरीजमध्ये त्यांनी हा इतिहास रचला आहे. क्लिअर. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 17. आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न. शोहिली अख्तरला भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ICCने बॅन केले. ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? योग्य उत्तर आहे बांगलादेश. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.